हॅलो, मागच्या लेक्चरला आपण रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स हा थेरम पाहिला होता. तो थेरम काय सांगत होता की जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील, समजा ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR, असे जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांचा जो एरियाचा रेशो येतो म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR, हा जो रेशो येतो तो इक्वल असतो कोणाला, तर रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर कॉरस्पॉन्डिंग साइड. म्हणजे इकडे काय येणार AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. हा आपला थेरम होता. या लेक्चरला आपण या थेरमवर डिपेंड असणारे काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत. तर आपलं पहिलं एक्झाम्पल आहे रेशो ऑफ corresponding sides of two similar triangles, corresponding sides of two similar triangles is 2:5. रेशो दिलाय कोणाचा, तर कॉरस्पॉन्डिंग साइड्स ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. साइड्सचा रेशो आहे, स्क्वेअर्स साइडच्या स्क्वेअर्सचा रेशो नाही, फक्त साइड्सचा रेशो आहे सिमिलर ट्रायंगलच्या. तो कसा आहे 2:5. इफ द एरिया ऑफ स्मॉल ट्रायंगल, इफ द एरिया ऑफ स्मॉल ट्रायंगल इज 64 स्क्वेअर सेंटीमीटर, त्याच्यातला जो स्मॉल ट्रायंगल आहे त्याचा एरिया आहे 64 स्क्वेअर सेंटीमीटर, देन what is the area of bigger triangle. ओके, आपण आन्सर इकडे लिहूयात. काय काय दिलंय बघा, आपल्याला दोन ट्रायंगल आहेत जे सिमिलर आहेत, त्याच्यातल्या स्मॉलर ट्रायंगलचा एरिया आहे 64 स्क्वेअर सेंटीमीटर, बिगर ट्रायंगलचा आपल्याला काढायचा आहे एरिया किती आहे ते, आणि त्या ट्रायंगल्सच्या साइड्सचा जो रेशो आहे, साइड्सचा नॉट स्क्वेअर ऑफ साइड्स, साइड्सचा रेशो आहे तो 2/5 आहे, सॉरी 2:5 आहे. आपल्याकडे थेरम काय आहे की जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या साइडच्या स्क्वेअर्सच्या रेशो इतका असतो. आपल्याला इथं दिलेला रेशो आहे तो साइड्सचा आहे, स्क्वेअर्सचा रेशो काढायचा असेल तर आपल्याला यांचा स्क्वेअर करावा लागेल. सो आपण म्हणूयात की समजा ट्रायंगल ABC इज स्मॉलर ट्रायंगल and PQR. Let ABC be a smaller triangle and PQR be a bigger triangle. सो त्यांच्या एरियाचा रेशो काय असणार, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. मी ABC वरती स्मॉल घेतलं कारण 2/5 असा रेशो आहे, सो 2 वरती घेतलं मी, म्हणजे त्याच्यानुसार तुम्ही ऍडजस्ट करा. माझा ABC स्मॉलर ट्रायंगल वरती आहे, सो 2/5 मधलं 2 वरती यायला हवं. सो काय येणार आहे 2 स्क्वेअर अपॉन 5 स्क्वेअर. हा साइड्सचा रेशो होता, आपल्याला स्क्वेअर्सचा रेशो लागतो. त्यातला एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय दिलाय आपल्याला, म्हणजे स्मॉलर ट्रायंगलचा 64. सो 64 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 2 स्क्वेअर 4, 5 स्क्वेअर 25. आता काय होणार यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 64 इंटू 25 इज इक्वल टू 4 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR. हे 4 इकडे मल्टिप्लाय आहेत, ते इकडे जाऊन डिवाइड होणार. सो 64 इंटू 25 अपॉन 4 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PQR. सो काय झालं बघा, 16 इंटू 25 इज इक्वल टू 400 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल
PQR दॅट इज, शक्यतो हे या साईडला लिहावं नेहमी, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 400 स्क्वेअर सेंटीमीटर, कारण आपल्याला युनिट काय दिलं होतं इकडे, स्क्वेअर सेंटीमीटर. आणि मग पुन्हा वाक्यात लिहा की कारण आपल्याला एरिया ट्रायंगल PQR हा आपण मानलेलं नाव आहे, आपल्याला बिगर ट्रायंगलचा एरिया पाहिजे, देअरफॉर द एरिया ऑफ बिगर ट्रायंगल इज 400 स्क्वेअर सेंटीमीटर, असं कन्क्लुडिंग सेंटेन्स नंतरनं लिहायचं. ओके, सो आपला हा फर्स्ट क्वेश्चन होता, ज्याच्यामध्ये आपल्याला रेशो दिला होता साईड्सचा आणि एक एरिया दिला होता, दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा होता. आपण काय केलं, असं सॉल्व्ह केलेलं आहे हे. नेक्स्ट क्वेश्चन आहे माझा, इन ट्रॅपेझियम ABCD, आपण हे टाइप्स सगळे शिकलेलो आहोत आतापर्यंत क्वाड्रिलॅटरलचे. इन ट्रॅपेझियम ABCD, साइड AB is parallel to side CD, diagonal AC and BD, diagonal AC and BD intersects each other at point P, intersect each other at point P. Then prove that काय प्रूव्ह करायचं आहे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABP अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CPD इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन CD स्क्वेअर. ओके, आधी आपण डायग्राम काढून घेऊया. ट्रॅपेझियम म्हणजे काय, तर एक पेअर असते ती पॅरलल असते कोणती पण. सो ABCD, कारण आपल्याला AB इज पॅरलल टू CD असं दिलेलं आहे. सो AB इज पॅरलल टू CD, ABCD हा माझा ट्रॅपेझियम झाला. डायगोनल AC अँड BD, AC अँड BD इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉइंट P. सो AC and BD intersect each other at point P. Then prove that triangle ABP म्हणजे हा छोटा ट्रायंगल आणि CPD म्हणजे हा मोठा ट्रायंगल, हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल, यांचा एरियाचा रेशो हा AB स्क्वेअर अपॉन CD स्क्वेअर असा आला पाहिजे. AB स्क्वेअर अपॉन CD स्क्वेअर म्हणजे पुन्हा आपल्याला काय थेरम वापरायचा आहे, तर थेरम ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. म्हणजे आपल्याला आधी ABP आणि CPD हे एकमेकांना सिमिलर आहेत हे दाखवायला लागेल. मग आपलं काम झालंच सोपं. सिमिलर असतील दोन्ही ट्रायंगल्स तर आपोआप त्यांच्या साईड्सचा स्क्वेअरचा रेशो येणारच आहे इक्वल त्याला. सो आपलं टास्क इतकंच आहे की हे जे दोन ट्रायंगल त्यांनी विचारलेले आहेत ते आपल्याला सिमिलर आहेत हे दाखवायचं आहे. एक तुम्ही ऑब्झर्व करा, नाव कसं लिहिलंय बघा त्यांनी, ABP ट्रायंगलचं लिहिलंय आणि CPD. ABP म्हणजे हा ट्रायंगल आहे, CPD म्हणजे हा ट्रायंगल आहे. पण आपल्याला माहिती आहे की अपोजिट अँगल इथं तयार होतोय आणि म्हटल्यावर अपोजिट अँगल इक्वल असले पाहिजेत, म्हणजे इकडचा P अँगल आणि इकडचा P अँगल. पण लिहिताना बघा त्यांनी नाव बरोबर लिहिलंय का. सो त्यांनी दिलेलं नेहमी कॉरेस्पॉन्डन्स बरोबर असेल असं नाही, आपल्याला आपला कॉरेस्पॉन्डन्स लिहिता आला पाहिजे. म्हणजे हे नाव चुकलंय, ABP CPD नव्हतं यायला पाहिजे होतं, P ला Pच मॅच होणारं यायला पाहिजे होतं, म्हणजे CDP DCP असं काहीतरी नाव लिहिलं जाणं गरजेचं होतं. सो आधी आपण कॉरेस्पॉन्डन्स चेक करूयात, जसं आपण मागच्या एका लेक्चरमध्ये केला होता की कॉरेस्पॉन्डन्स आधी बघायचा मगच पुढे जायचं. सो आपल्याला कळालंय की P ला Pच यायला पाहिजे, म्हणून मी जर नाव ABP दिलं तर मला इथं पुढच्या ट्रायंगलमध्ये P ला Pच दिलं पाहिजे, कारण अपोजिट अँगल्स आहेत सो मॅच होणार आहेत. इकडचा जो P अँगल आहे आणि या ट्रायंगल मधला P अँगल आणि या ट्रायंगल मधला P अँगल हे एकमेकांना मॅच होणारे आहेत, इक्वल आहेत कारण ते. आता बघूया आपण ह्या A अँगल बद्दल. AB इज पॅरलल टू CD म्हणले त्यांनी, AB इज पॅरलल टू CD, AB इज पॅरलल टू CD. ह्या A अँगल बद्दल बोलतोय म्हणून मी असं ड्रॉ करून घेते, ही ट्रान्सव्हर्सल घेतली मी AC. तर काय होतंय,
हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल्स येणार. कोणता बघा, हा BAP म्हणजेच BAC धरूया आपण इथं. हा अँगल आणि हा इकडचा कुठला, ACD म्हणजे हा अँगल. हे अँगल एकमेकांना अल्टरनेट अँगल असल्यामुळे इक्वल असणार आहेत, कॉन्ग्रुअंट असणार आहेत. म्हणजेच ए ला कॉरेस्पॉन्डन्स कुठला यायला पाहिजे होता, सी यायला पाहिजे होता. म्हणजे मी एच्या खाली जर सी लिहिलं तर उरलं कोणतं, CPD. उरला कुठला वर्टेक्स, डी. सो कॉरेस्पॉन्डन्ट कसं यायला पाहिजे, ABP आणि CDP. ओके, सो आपण आता सॉल्व्ह करायला घेऊयात. कन्सिडर ट्रायंगल. आता मी माझी जी कॉरेस्पॉन्डन्सची नावं आली आहेत त्याच्याने लिहित, त्यांनी दिलेल्या नावाप्रमाणे लिहित नाही. ट्रायंगल ABP अँड ट्रायंगल CDP. ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे बरं, हे मॅच करणं. कशावरनं मॅच करायचं आणि हे शक्यतो तर अँगल्स कोणते इक्वल येत आहेत त्या अँगल्सवरनं नावं मॅच करायची. आपलं इथं पीला पी कळलं होतं, प्रत्येक वेळेला असं येईलच असं नाही, लेटर सेम आहे म्हणून ते मॅच होतील एकमेकांना असं येईलच असं नाही. पण इथे अपोजिट अँगल होते, सो इकडचा पी आणि इकडचा पी मॅच होणार होता. हा अँगल दोन्ही ट्रायंगलमध्ये आहे, सो हे आलं. आणि आपण दुसरं काय केलं, पॅरलल लाईन्स आहेत, सो याला हा मॅच होणार आणि याला इकडचा मॅच होणार. ह्या बीला हा इकडचा डी मॅच होणार. कसा बघा, हे AB हे DC एकमेकांना पॅरलल आहेत. सो मला या अँगल बद्दल बोलायचं आहे, AB. मग मी ही ट्रान्सव्हर्सल घेतली, BD ही ट्रान्सव्हर्सल घेतली, ही BD ही ट्रान्सव्हर्सल घेतली. तर या अँगलला हा इकडचा अँगल मॅच होणार. कशामुळे, अल्टरनेट अँगल्स. लाईन पॅरलल असल्यामुळे अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुअंट येणार. इथे पण काय झालं, लाईन पॅरलल असल्यामुळे अल्टरनेट अँगल्स जे होते ते कॉन्ग्रुअंट आले. सो अशा प्रकारे बघा, म्हणजे बीला डी आलंय का आपलं, बीला डी आलंय आपल्या नावांमध्ये. सो हे दोन अँगल्स एकमेकांना सिमिलर आलेले आहेत. आता पुढे जाऊयात, दाखवायचे हे आपण असं तोंडी काढलंय. आता हे आपल्याला प्रॉपर लिहायला हवं ना की हे अँगल कसे सिमिलर आहेत ते. अँगल हा पी, हा इकडचा पी आणि इकडचा पी हा अपोजिट आहे, पण नुसतं वन लेटर नाव लिहून चालणार नाही. कोणता पी धरायचा आहे, हा धरायचा आहे, हा धरायचा आहे, इकडे धरायचा का इकडे धरायचा आहे, त्यामुळे आपल्याला 3 लेटर नेमिंग द्यायचंय. सो अँगल APB, अँगल APB इज कॉन्ग्रुअंट टू, ए ला मॅच होणारा पॉइंट कोणता आहे, CPD. वाय, opposite angles. Also, given that AB is parallel to CD, आपण AC ही ट्रान्सव्हर्सल घेऊया. टेक AC ॲज अ ट्रान्सव्हर्सल. मग कोणते अँगल अल्टरनेट येतील, ह्या दोन पॅरलल लाईन आणि ही ट्रान्सव्हर्सल, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल. अँगल BAP इज कॉन्ग्रुअंट टू अँगल BAP. बी घेतला इकडचा म्हणजे इकडचा डी घ्यायला लागेल, DCP. ए ला सी इक्वल आहे ना मध्ये. वाय, अल्टरनेट अँगल्स. झाले दोन अँगल. आपण हा तिसरा अँगल दाखवायची गरज नाहीये, तो ऑब्विसली AA टेस्टनी थर्ड अँगल आपला होणारच होता. सो बाय AA टेस्ट ट्रायंगल ABP इज सिमिलर टू ट्रायंगल CDP. सो हे सिमिलर आहेत ट्रायंगल्स. आता काय दाखवायचं आपल्याला बघा, ट्रायंगल सिमिलर झाले की काय होणार मग, आता त्यांच्या ज्या साइड्स आहेत ABCD, BP DP, AP CP, यांचे जे रेशो, स्क्वेअर्सचे रेशो आहेत ते इक्वल होणार आहेत. देअरफॉर बाय थेरम ऑफ areas of similar triangles, area of triangle ABP
अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CDP इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन CD स्क्वेअर. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. कळतंय की त्यांनी दिलेला कॉरेस्पॉन्डन्स प्रत्येक वेळेला त्यांच्या कॉरेस्पॉन्डन्सनी काय आलं असतं बघा, AB ला काय आलं असतं, CP आलं असतं. पण आहे का, नाही. AD ला काय आहे, CD बरोबर आहे. सो ही म्हणून हे कॉरेस्पॉन्डन्सचं सगळं करणं आपल्याला गरजेचं आहे. सो हे होतं आपलं सेकंड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल, इफ triangle ABC is similar to triangle PQR, एरिया ऑफ ट्रायंगल ABC दिलाय त्यांनी 80, 80. एरिया ऑफ ट्रायंगल PQR दिलेला आहे 125. देन फिल इन द ब्लँक्स. कशा ब्लँक्स आहेत बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन डॉट 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 इज इक्वल टू 80 अपॉन 125. म्हणजे देअरफॉर AB अपॉन PQ इज इक्वल टू, हे आपल्याला फील करायचं आहे. आता इथं ऑब्विसली इथं असणार एरिया ऑफ ट्रायंगल PQR. बघा आता ह्याच्यावरनं काय होतं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 80 अपॉन 125. आपल्याला काय माहिती आहे, हा जो एरिया असतो तो इक्वल टू स्क्वेअर्स असतो. हा कोणता तरी स्क्वेअर नंबर, हा कोणता तरी स्क्वेअर नंबर. पण 80 तुम्हाला माहिती आहे का स्क्वेअर नंबर आहे, नाही आहे. 80 125 नाही. म्हणजे आपल्याला आणखीन याचं अतिसंक्षिप्त रूप म्हणजे स्मॉलेस्ट फॉर्म थोडा करावा लागेल. बघा मी कसा करते. हा 5 × 16 5 × 25 म्हणजे हे 5 ला 5 कॅन्सल इज इक्वल टू काय येणार, 16 अपॉन 25. सो त्याच्या साइड्स असणार आहेत, त्यांचा स्क्वेअर्सचा रेशो कसा असणार आहे, 16 अपॉन 25. 16 कशाचा स्क्वेअर आहे, 4चा. 25 कशाचा आहे, 5चा. हे स्क्वेअर्स असणार इथं, स्क्वेअर्स AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. दिस इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. पण आपल्याला विचारलंय काय, फक्त AB अपॉन PQ. सो मी स्क्वेअर रूट्स काढले, 16चा 4 25चा 5. ओके, सो होतं हे थर्ड एक्झाम्पल. फोर्थ काय सांगतंय बघा, ट्रायंगल LMN इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. ओके, 9 into area of triangle PQR is equal to 16 into area of triangle LMN. If QR is equal to 20, then find MN. आता असं जेव्हा लिहिलेलं असतं तेव्हा आपण मागच्या एका लेक्चरमध्ये पाहिलं की हे क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे ह्यांच्यावरती आधी कोणता तरी असा रेशो आलेला असणार आहे. ह्यांचं जर मी असं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर मला या टाईपची स्टेप भेटणार. सो आधी आपण ते करूयात. काय दिलेलं आहे बघा, आपल्याला दिलंय काय आपल्याला की 9 into एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 16 into एरिया ऑफ ट्रायंगल LMN. मी काय करते, हे एरिया ऑफ ट्रायंगल LMN इकडे घेते, हे 9 इकडे डिवाइड करते. सो एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू, हे 16 इकडचे आहे तसे, हे 9 इकडे डिवाइडला गेले. म्हणजेच एरियाचा जो रेशो आलाय, आपण काय लिहितो, एरियाचा रेशो इज इक्वल टू साइड्सचा. म्हणजे साधारण आपल्याला QR विचारलंय ना आणि MN. सो कसं असणार आहे, हे एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू QR स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर. ओके, सो QR स्क्वेअर अपॉन ह्याच्यावरून फ्रॉम 1 and 2 काय भेटेल आपल्याला, QR स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर इज इक्वल टू 16/9. म्हणजेच QR अपॉन MN चा रेशो किती येईल, 4/3. स्क्वेअर रूट्स काढले, 16चं स्क्वेअर रूट 4, 9चं स्क्वेअर रूट 3. हे स्क्वेअर्स होते, आपल्याला आता विदाउट स्क्वेअर हवेत. सो QR अपॉन MN चा रेशो किती आला,
4/3. लक्षात ठेवा QR अपॉन MN चा रेशो 4/3 आलाय. QR इज इक्वल टू 4 असेलच असं नाही, MN इज इक्वल टू 3 असं असेलच असं नाही. हा रेशो आहे 4/3. QR काहीतरी वेगळं असेल, MN काहीतरी वेगळं असू शकतं. दिलेलंच आहे इथं आपल्याला. QR त्याने 20 दिलाय आपल्याला. QR 20 दिलाय अपॉन MN इज इक्वल टू 4/3. आता MN काढायचं आहे आपल्याला. म्हणजे आपण जर हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, तुम्ही सॉल्व्ह करून बघू शकता. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर MN ची व्हॅल्यू तुम्हाला 15 मिळेल. हे तुम्ही सॉल्व्ह करून बघायचं आता या वेळेला क्रॉस मल्टिप्लिकेशन. आन्सर काय भेटला आपल्याला? MN ची व्हॅल्यू 15 भेटणार आहे. ट्राय करा, सोपं आहे. 20 × 3 इज इक्वल टू 4 × MN. 20 × 3 60 येणार, त्याला इकडचं हे 4 डिवाइड होणार. सो 60/4 15. सो MN ची व्हॅल्यू काय येणार आहे? 15. हे होतं आपलं 4th एक्झाम्पल. हे असं दिलंय म्हटल्यावर आपल्याला लगेच कळायला पाहिजे की हे रेशो मध्ये लिहिता येते आपल्याला. हा एरियाचा रेशो इक्वल टू कोणाला असतो? साइड्सच्या स्क्वेअर्सच्या रेशोने इतका. म्हणून मग मी स्क्वेअरचा रेशो इक्वेट केला, स्क्वेअर रूट काढलं आणि मग व्हॅल्यूज QR ची दिली होती ती पुट केली, MN ची व्हॅल्यू त्याच्यानुसार काढली मी. आपलं आता 5th एक्झाम्पल. 5th एक्झाम्पल थोडं ट्रिकी आहे. आधी मी फिगर काढते. D E Q P F अशी माझ्याकडे फिगर आहे. इन दिस फिगर सेगमेंट PQ इज पॅरलल टू सेगमेंट DE. हे PQ आणि DE एकमेकांना पॅरलल आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल PQF इज इक्वल टू 20 युनिट्स. PQF म्हणजे हा जो आहे याचा एरिया किती आहे? 20 युनिट्स इतका आहे. PF इज इक्वल टू 2 टाइम्स DP. म्हणजे DP जितका आहे त्याच्या दुप्पट PF ची लेंथ आहे. DP जर 1 असेल तर PF 2 असणार. DP 2 असेल तर PF 4 असणार, कारण PF इज 2 टाइम्स DP. देन फाइंड area of quadrilateral DDPQE. DPQE याचा एरिया आपल्याला काढायचा आहे. बघा, याचा एरिया काढायचा आहे, तो कसा काढला जाईल? तर आधी आपल्याला ह्या मोठ्या ट्रायंगलचा एरिया माहिती पाहिजे. त्याच्यातून आपण जर ह्या छोट्या ट्रायंगलचा एरिया वजा केला तर आपल्याला याचा भेटेल. ह्या पूर्ण मधून हे एवढं मी घालवून टाकलं तर उरेल काय? हे. त्याच्यातल्या छोट्या ट्रायंगलचा एरिया मला ऑलरेडी गिवन आहे 20 युनिट्स. म्हणजे मला मोठ्या ट्रायंगलचा एरिया माहिती पाहिजे. मोठ्या ट्रायंगलचा एरिया काढण्यासाठी काय करायला लागेल? तर मला हा छोटा ट्रायंगल आणि हा मोठा ट्रायंगल हे सिमिलर आहेत हे दाखवलं की रेशोवरनं मला ह्या मोठ्या ट्रायंगलचा एरिया काढता येईल. ओके, सो आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत. बघा, मी काय करते, जर DP ला मी X अज्युम केलं आन्सर. इफ DP इज इक्वल टू X म्हटलं तर PF किती होणार? PF इज इक्वल टू 2 टाइम्स DP. सो 2 टाइम्स X. PF होणार 2X. म्हणजे पूर्ण DF किती होणार? देअरफॉर DF इज इक्वल टू DF काय आहे? DP प्लस PF. का काढते मी DF? कारण मला ह्या पूर्ण ट्रायंगलचा रेशो काढायचा असेल तर मला साइड्सची माहिती पाहिजे ना, म्हणून. सो पूर्ण DF किती असणार आहे? DP प्लस PF. DP प्लस PF काय होतं? सो DP आहे X, PF आहे 2X इज इक्वल टू 3X. सो DF किती आलं माझं? 3X आलंय. आता बघा, साइड माहिती असायला हवी म्हणून आपण हे सगळ्या स्टेप्स केल्यात. कळतंय तुम्हाला? साइड माहिती पाहिजे, कारण एरियाचा रेशो इज इक्वल टू साइडच्या स्क्वेअर्सचा रेशो असतो ना. सो साइड माहिती पाहिजे मला किती येते ते. आता पहा, जे ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे ते आपण सिमिलर दाखवूया. कोणते कोणते ट्रायंगल घ्यायचे आपल्याला? FQP ट्रायंगल. कन्सिडर ट्रायंगल
एफ क्यू पी किंवा पी एफ क्यू असं म्हणूया सोपं, पी एफ क्यू. आता पहा, पी एफ क्यू असं आपण नाव दिलं इथंपर्यंत ठीक आहे. पुढचा ट्रायंगल मला हा मोठा घ्यायचा आहे, डी ई एफ वाला. तर आपलं ठरलंय की आता हा एफ जो आहे हा याच्यामध्ये पण आहे आणि ह्या मोठ्या ट्रायंगलमध्ये पण आहे. सो हा एफ हा कॉमन अँगल आहे, म्हणजे तो इक्वल असणार आहे. सो मला पुढचा ट्रायंगलचं नाव लिहिताना अँड ट्रायंगल, एफ ला एफ मॅच झालं पाहिजे, एफ ला एफ मॅच झालं पाहिजे. आपल्याला कॉरेस्पॉन्डन्स व्यवस्थित लिहायचं आहे ना, म्हणून हे सगळं चाललेलं आहे. आता पुढच्या पी आणि क्यू बद्दल बघूयात. हे आणि हे एकमेकांना पॅरलल आहेत. हे डी पी ई आणि क्यू एकमेकांना पॅरलल आहेत. जर मी ही ट्रान्सव्हर्सल धरली तर हा अँगल आणि हा अँगल हे काय असतील, कॉरेस्पॉन्डिंग अँगल असतील. कसे असतील, कॉरेस्पॉन्डिंग अँगल असतील. सिमिलरली इकडे पण ह्याला हे पॅरलल आहे. मी इकडची ट्रान्सव्हर्सल धरली तर हा आणि हा अँगल कॉरेस्पॉन्डिंग अँगल आहेत, म्हणजे ते कॉन्ग्रुअंट होतील. सो पी ला काय मॅच होणार आहे, डी. हा आणि हा इक्वल आहे आणि हा इक्वल आहे. सो पी ला काय मॅच होणार आहे, डी. सो उरलं काय आता, डी एफ ई. बघा क्यू ला ई मॅच झालं का, क्यू ला ई मॅच झालं. सो आपला कॉरेस्पॉन्डन्स कसा येतोय, ट्रायंगल पी एफ क्यू अँड ट्रायंगल डी एफ ई. आता हे ट्रायंगल सिमिलर आहेत हे दाखवूयात आपण. सो आपण हे कॉरेस्पॉन्डिंग अँगल्स दाखवू शकतो, इक्वल आहेत ते. अँगल एफ, या ट्रायंगल बद्दल पहिल्यांदा बोलूयात, पी एफ क्यू बद्दल. ह्या अँगल बद्दल लिहायचंय मला. अँगल एफ पी क्यू, अँगल एफ पी क्यू इज कॉन्ग्रुअंट टू अँगल. आता मोठ्या ट्रायंगल बद्दल बोलूया आपण. हवं तर मी तुम्हाला हे सेपरेट काढून दाखवते, दोन ट्रायंगल. हा आहे एफ डी ई आणि हा आहे एफ क्यू पी. त्याच्यातला एफ ला एफ मॅच झाला, सेम साइन काढलं मी याला आणि याला. एफ ला एफ मॅच झाला, पी ला डी मॅच झाला आणि क्यू ला ई मॅच झाला. सो अँगल एफ एफ पी क्यू इज इक्वल टू अँगल एफ डी ई. का, कॉरेस्पॉन्डिंग अँगल्स. इकडचा कोणता कॉरेस्पॉन्डिंग आहे बघा, हे दोन आहेत ना, म्हणजे हे दोन. अँगल या ट्रायंगल बद्दल आधी लिहायचंय, कारण पी एफ क्यू आधी लिहिलाय आपण. सो अँगल पी क्यू एफ इज कॉन्ग्रुअंट टू अँगल पी क्यू एफ इज कॉन्ग्रुअंट टू अँगल डी ई एफ. सेम रिझन आहे, कॉरेस्पॉन्डिंग अँगल्स. तुम्ही असं नाही काढायचं, तुम्ही व्यवस्थित लिहायचं पुन्हा ते. सो दोन अँगल्स कॉन्ग्रुअंट झाले, म्हणजेच हे दोन ट्रायंगल्स काय झाले, सिमिलर झाले. दरफोर ट्रायंगल पी एफ क्यू इज सिमिलर टू ट्रायंगल डी एफ ई. आता हे सिमिलर झाले, त्याच्यातल्या आपल्याला डी एफ चे आपण काढलं मगाशी नाही का, 3x काढलं बघा डी एफचं. सो आपल्याला डी एफ ला कोणतं येणार आहे बाजू, पी एफ येणार आहे. सो एरिया ऑफ ट्रायंगल पी एफ क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डी एफ ई इज इक्वल टू काय होणार आहे बघा, आपण मगाशी डी एफ ची काढलेली होती. सो डी एफ ला मॅच होणार कोण आहे, पी एफ. पी एफ स्क्वेअर अपॉन टी एफ स्क्वेअर. सो एरिया, त्याच्यातला आपल्याला एरिया दिलेला कोणता होता बघा, हा दिलेला होता पी क्यू एफ म्हणजेच पी एफ क्यू. सो 20 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डी एफ ई इज इक्वल टू पी एफ स्क्वेअर. पी एफ काय होतं, पी एफ 2x स्क्वेअर अपॉन डी एफ काय होतं 3x स्क्वेअर. सो काय काय झालं बघा, 20 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी एफ ई इज इक्वल टू 2x स्क्वेअर म्हणजे 4x स्क्वेअर, 3x चा स्क्वेअर म्हणजे 9x स्क्वेअर. त्याच्यातलं x स्क्वेअरला x स्क्वेअर
कॅन्सल होणार, म्हणजे उरणार काय 20 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PFE इज इक्वल टू 4/9. पुन्हा एकदा क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 20 इंटू 9 इज इक्वल टू 4 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PFE. हे 4 इकडे डिवाइड होणार आणि मग आपल्याला भेटणार आहे 45 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PFE. आता मी इथं लिहिते ह्या DFE हे D आहे, सगळीकडे मी P लिहित गेले ना, हे सगळं D आहे. हे अशा चुका होऊ शकतात. ओके, सो DFE म्हणजे ह्या मोठ्या ट्रायंगलचा एरिया किती आहे 45 युनिट्स. छोट्या ट्रायंगलचा किती आहे 20. एरिया ऑफ ट्रायंगल PFQ. या मोठ्यामधनं हे छोटं वजा केलं तर आपल्याला एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल जो विचारलाय DPQE तो येईल. किती असणार आहे म्हणजे एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE 45 मायनस 20 इज इक्वल टू 25. कळतंय काय काय केलं आपण. आधी आपल्याला हे दिलेली इन्फॉर्मेशन होती, ह्याचा एरिया दिलेला आणि हे दिलेली कंडिशन PF इज इक्वल टू 2 टाइम्स DP. सो आपण PFX अज्युम केलं, सो DPX अज्युम केलं, सो PF 2x मिळालं. मग आपण हे दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत हे दाखवलं. ट्रायंगल्स सिमिलर दाखवण्या आधी त्यांचा कॉरस्पॉन्डन्स चेक केला, कोणाला कोण कॉरस्पॉन्डिंग येणार आहे ते आधी चेक केलं. ते कसं चेक केलं तर कोणते अँगल इक्वल येतात त्याच्यावरून आपण ते चेक करतो. मग आपण हे सगळं लिहित गेलो आणि व्हॅल्यूज पुट केल्या की आपल्याला बरोबर आन्सर मिळालेलं आहे. सो हे होते एक्झाम्पल्स ऑन थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स याच्यावरचे. आणि इथेच आपला हा चॅप्टर संपलेला आहे. आता ह्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट आहे आपल्याला. सो आपला फर्स्ट जॉमेट्रीचा चॅप्टर संपलेला आहे. थँक्यू.